नमस्कार, मी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे। काल रात्री मावळ, मुळशी, बोरवेल्ला आणि खेड, जुन्नर, आंबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे। विशेषतः खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं खडकवासल्यामधून साधारणपणे आज सकाळपासून 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते 40-45 हजारापर्यंत जाऊ शकतं। फ्री कॅचमेंटमध्ये देखील खूप पाऊस असल्या कारणानं पुण्यामधील, पुणे शहरातील काही भाग, विशेषतः सिंहगड रोड, बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथे पाणी शिरण्याची शक्यता आहे। मात्र एक गोष्ट घडली पहाटे 3च्या सुमारास, ज्यावेळेस आम्ही नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण, सततच पाऊस पडत होता, त्यावेळेस नदी पात्रामध्ये अनधिकृतपणे भुर्जी, अंडा भुर्जी वगैरे असं विकण्याच्या करता गाडे उभे असतात, स्टॉल उभे असतात आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जण गेले। अभिषेक घाणेकर वय 25, पुलाच्या वाडी डेक्कन मध्ये, आकाश विनायक माने वय 21, राहणार पुलाची वाडी डेक्कन, शिवाजी बहादूर परिहार वय 18, तो नेपाळी कामगार होता। हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना तिथं शॉक बसला। मी चीफ इंजिनियर राजेंद्र पवारशी बोललो, तो म्हणाला, दादा पाऊस जास्त सुरू झाला की आम्ही नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केलेले होते, परंतु स्ट्रीट लाईटचं लाईट कनेक्शन चालू होतं। यदा कदाचित अनधिकृतपणे तिथं वीज कनेक्शन घेतल्यामुळं त्याचा तो शॉक बसण्याची शक्यता आहे, परंतु आता घटनाच दुर्दैवी आहे। ते कशामुळे घडलं, काय घडलं, तिथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाठवलेलं आहे, त्याच्या सगळ्यांची तंबूत माहिती घेण्याचा प्रयत्न आपण करतोय।